तुम्ही सुद्धा जर तुमच्या मुलांना पतंग उडवण्यासाठी बाहेर पाठवत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण अशाच एका 12 वर्षाच्या मुलाने पतंग उडवताना त्याचा जीव गमावल्याची ही घटना पुण्यामधून घडलेली समोर येते। दरम्यान पोलिसांनी आता बांधकाम व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय। माहितीनुसार श्लोक नितीन बांदल असं या मुलाचं नाव असून हा 12 वर्षांचा मुलगा आहे आणि सिद्धिविनायक सोसायटीमध्ये स्वरा क्लासिक बिल्डिंगमध्ये हा राहतो। दरम्यान पतंग उडवत असताना त्याचा तोल जाऊन त्याने जागीच त्याचा जीव गमावलाय। पतंग उडवण्यासाठी हा बिल्डिंगच्या टेरेसवर गेला होता आणि तिथे त्याचा पाय सटकला आणि घसरून त्याचा तोल गेला आणि त्याने जागीच त्याचा जीव गमावल्याची दुःखद घटना पुण्यामधून समोर येते। या बिल्डिंगमध्ये 5व्या मजल्यापर्यंत लोक राहतात आणि 6व्या मजल्याचं काम अजूनही सुरू होतं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान इथे बांधकामाचं काम सुरू होतं आणि निष्काळजीपणामुळे या मुलाने त्याचा जीव गमावला असल्यामुळे या आरोपाखाली गुन्हा दाखल करत आता पोलिसांनी या बांधकामाच्या व्यावसायिकाविरुद्ध काही कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मात्र अजूनही या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाहीये। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुमच्या मुलांना पतंग उडवण्यासाठी बाहेर पाठवत असाल तर मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, असं आवाहन पोलिसांनी पालकांना केलं।